बुलेटिनमध्ये घेऊया दुपारच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा। सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातलाय। सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे। भ्रष्टाचार करून कंत्राटदारांच्या घशात पैसे घालण्याचं काम सत्ताधारी करतायत। पैसे देऊन निवडणुका जिंकणं हाच त्यांचा उद्देश आहे। राज्य लुबाडण्याचं काम सत्ताधारी करतायत अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। विरोधी पक्षनेता निवडला तर पाप बाहेर येतील अशी सरकारला भीती वाटतेय। पाशवी बहुमतामुळे सरकारची मुजोरी सुरू आहे। आमची संख्या जरी कमी असली तरी सरकारचा भ्रष्टाचार फार मोठा आहे असं म्हणत भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला। उपराजधानी नागपूरमध्ये उद्यापासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये। शेतकरी कर्जमाफी, तपोवनमधील वृक्षतोड, पार्थ पवार यांचे भूखंड प्रकरण, मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील सिडकोतील जमीन घोटाळ्याचा आरोप यामुळे हिवाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मव या नेत्यांची बैठक झाली। विरोधी पक्षनेतेपद आणि अधिवेशनातल्या इतर मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली। नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या आमदाराची तिकीटं रद्द झाल्यानं अनेक आमदार चंद्रकांत पाटलांसोबत चार्टर्ड विमानानं जाणार आहेत। पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील आमदार चंद्रकांत पाटलांसोबत जाणार असल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली। नागपूर रवी भवन परिसरातील एकही बंगला यावेळेस विरोधी पक्षाला देण्यात आलेला नाही। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नसल्यानं रवी भवन इथं कॉटेज विरोधी पक्षाला देण्यात आलं नाहीये। दरवर्षी रवी भवन इथला 22 आणि 23 नंबरचा बंगला विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्षनेत्याला दिला जायचा, पण यावेळी 23 नंबरचा बंगला मंत्रिमंडळ प्रभात लोढा यांना दिलाय तर 22 नंबरचा बंगला अद्याप कोणालाही दिलेला नाही। शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या मदतीवरून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली होती। दरम्यान याला आता आमदार राणा जगजितसिंग पाटलांनी प्रत्युत्तर दिलं। केंद्र सरकारच्या मदतीचा विचार न करत राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मदत केलेली आहे। विरोधकांनी चुकीची माहिती पसरवू नये असा टोला त्यांनी लगावला। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। डोंबिवलीमध्ये अभिजित थरवळ यांच्या भाजप प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तशी माहिती दिली आहे। अभिजित हे शिंदेच्या शिवसेनेचे नेते सदानंद थरवळ यांचे चिरंजीव आहेत आणि ते भाजपमध्ये प्रवेश करणार होते, मात्र त्यांच्या प्रवेशाला स्थगिती दिल्याची माहिती आहे आणि स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तशी माहिती दिली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तुषार, काय सांगाल, हा पक्ष प्रवेश नेमका का स्थगित करण्यात आलाय? कारण काय असू शकते यामागचं? फरा, आपण जर पाहिलं असेल तर गेल्या 24 तासांपूर्वीच ठाण्यामध्ये दोन प्रमुख नेते, एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावरती आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळाले। त्याची पार्श्वभूमी देखील पाहायला हवी। पंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही नेत्यांमधले ताणतणाव आपल्याला विकोपाला जाताना पाहायला मिळाले होते आणि त्याच डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटातून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू होती, तर भाजपला देखील खिंडार पाडण्याचा प्रयत्न आपल्याला शिंदे सेनेकडून होताना पाहायला मिळत होता। त्याच पार्श्वभूमीवरती डोंबिवलीमधील अभिजित थरवळ यांच्या प्रवेशाला स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थगिती दिलेली आहे। अभिजित हे शिंदे गटाचे नेते सदानंद थरवळांचे चिरंजीव आहेत। स्वतः रवींद्र चव्हाण यांनी या पक्षप्रवेशाला स्थगिती दिल्यामुळे डोंबिवलीच्या राजकारणामध्ये आता दोन्ही गटांमधून एकमेकांमध्ये इन्कमिंग थांबले का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून अभिजित थरवळ यांच्या पक्षप्रवेशाविषयी चर्चा सुरू होती। त्यांचा पक्षप्रवेश देखील होणार होता, मात्र आता त्यांच्या पक्षप्रवेशाला स्वतः लाल कंदील आपल्याला स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्यामुळे डोंबिवलीच्या राजकारणामध्ये आपल्याला अनेक या ठिकाणी चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कारण की याच डोंबिवलीमध्ये शिंदे गटाचे अनेक मोठ्या प्रमाणात नगरसेवक भाजपमध्ये येताना पाहायला मिळाले होते। त्याला उत्तर देखील शिंदे गटाकडून देण्याचा प्रयत्न होत होता, मात्र आजच्या पक्षप्रवेशाला नेमकी स्थगिती का मिळाली हे आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळू शकेल। बरोबर आहे तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईत मराठी माणसाच्या नावावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं नेहमीच राजकारण केलं अशी टीका
राधाकृष्ण विखे पाटलांनी केली। शिवसेना युबीटी पक्षानं मुंबईमधून मराठी माणसाला हद्दपार केलं असं विखे पाटील म्हणाले। वसई विरारमधील गुंडगिरी आम्ही संपवली अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हितेंद्र ठाकूर यांचं नाव न घेता केली। वसई पालिका निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा पानिपत करू असा दावा त्यांनी केला। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केलाय। दरम्यान प्रशांत जगताप यांनी घेतलेला निर्णय हा वैयक्तिक आहे, त्यांचं विधान बालिशपणाचं आहे असं राष्ट्रवादीचे नेते विनायक चाचर म्हणाले। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर रोपवे कंपनीनं विना परवानगी बांधलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रेस्टॉरंट, कॅफे आणि हॉटेलला रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी कडाडून विरोध केला। दरम्यान याला केंद्रीय पुरातत्व विभागानं परवानगी दिली नसल्याचं पत्र न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांकडून मिळालंय। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेले कर्नल प्रसाद पुरोहित यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं। पंढरपुरातील हिंदुत्ववादी संघटनेकडून कर्नल प्रसाद पुरोहित यांचा सन्मान करण्यात आला। अकलूजमध्ये नगर परिषद निवडणुकीनंतर नगराध्यक्षपदासाठी बुलेटची पैज लागली आहे। भाजपकडून पूजा कोथमीर तर मोहिते पाटील यांच्याकडून रेश्मा अडगळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी आता बुलेटची पैज लागली आहे। नाशिक जिल्ह्यातील मनमाड, येवला, चांदवड, नांदगाव आणि सटाणा इथल्या स्ट्रॉंगरूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। सोबतच उमेदवार आणि कार्यकर्तेही कडाक्याच्या थंडीमध्ये स्ट्रॉंगरूम बाहेर खडा पहारा देत आहेत। नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकीटं रद्द झाली आहेत। इंडिगो विमान सेवेचा आमदारांनाही फटका बसलाय। इंडिगो विमान कंपन्यांच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्यानं आमदारांची तिकीटं रद्द झाली। देशभरातील विमानतळांवर इंडिगोच्या उड्डाणांना होणारा विलंब आणि विमान रद्द करण्याबाबत केंद्र सरकारनं कडक भूमिका घेतली आहे। आधीपेक्षा परिस्थितीमध्ये सुधारणा झाली असली तरी विमानं आता सुद्धा रद्द होत आहेत। आज सकाळी हैदराबादमध्ये 115, मुंबईमध्ये 8 आणि चंदीगडमधून 3 विमानं रद्द करण्यात आली। सरकारच्या दणक्यानंतर इंडिगोनं मोठं पाऊल उचललेलं आहे। आता इंडिगो रद्द केलेल्या तिकिटांचे पैसे तातडीनं परत करणार आहे। तसंच इंडिगोकडून तिकीट रद्द केल्याबद्दल आणि रिशेड्युलिंगबाबत कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाही। तिकीट रद्द केल्याचा पूर्ण परतावा इंडिगोकडून दिला जाणार आहे। इंडिगोची काल 800 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द झाली होती, यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। इंडिगोनं आधीच 2000 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द केली आहेत। इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे पुढील 3 दिवसात 89 विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत। दिल्ली, मुंबईसह अन्य ठिकाणी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। बदलत्या हवामानाचा द्राक्ष बागांना फटका बसतोय। द्राक्ष बागांवर डावणी, भुरी आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता आहे। बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर कांदा आयातीला अखेर बांगलादेशनं परवानगी दिली आहे, त्यामुळे आजपासून भारतातून दररोज 1,500 क्विंटल कांदा निर्यात केला जाणार आहे। नंदुरबारमधल्या सारंगखेडा घोडे बाजारात 4 दिवसांमध्ये 175 घोड्यांची विक्री झाली आहे। यातून 85 लाखांपेक्षा जास्तची उलाढाल झाली आहे। सारंगखेड्याच्या बाजारात मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजरात आणि महाराष्ट्र अशा विविध प्रांतांमधून खरेदी विक्रीसाठी दरवर्षी 3000 पेक्षा जास्त अश्व दाखल होतात। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक। ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। अहिल्यानगर जिल्ह्यातील साकुरी गावात डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लू आढळल्यानं खळबळ माजली। दरम्यान जिल्हा पशु वैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल झालंय। डुकरांची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली। अकोल्यातील शिवाजी पार्क परिसरातील नाल्यामध्ये पडलेल्या गायीला स्थानिक नागरिकांनी जीवदान दिलं।
हा नाल्याची दुरावस्था झाली आहे. वारंवार अपघात होतात, त्यामुळे आता नाले दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील बनौसा बाग, चिंचोली, सातेगाव बाग, मलकापूर या शेतशिवारामध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली. बिबट्यानं हरणाची शिकार केल्यामुळे परिसरात आता भीतीचं वातावरण पसरलंय. मात्र वन विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सोलापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 20 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश DN सुरवसे यांनी निकाल दिलाय. मंद्रुप इथल्या अंबादास गावडेला 20 वर्ष सक्त मजुरी आणि 20,000चा दंड ठोठावण्यात आला. विरारमध्ये कर्जाला कंटाळून एका इसमानं आत्मदहन केलं. विरार पूर्वच्या फुलपाडा इथल्या मामानगर परिसरामध्ये ही घटना घडली. दरम्यान पतीला वाचवत असताना मृत व्यक्तीची पत्नी आणि भाचा गंभीर जखमी झाला. छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी परिसरामध्ये गुन्हेगारी वाढली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या राजनगर परिसरामध्ये नशेत असलेल्या टोळीनं 5 दुचाकी पेटवल्या, त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. याबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारामध्ये कारमध्ये दोघांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केला. केकमध्ये गुंगीचं औषध देत सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही घटना 25 ऑगस्ट रोजी घडली होती. पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे 5 डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये महिलेनं तक्रार दाखल केली. वर्गप्रतिनिधी असणाऱ्या 13 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्याची त्याच्याच वर्गमित्रांनी हत्या केली. भंडाऱ्यातील केसलवाडा इथल्या सैनिकी विद्यालयाच्या वसतिगृहात ही घटना घडली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गळा आवळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी 4 विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. धाराशिव, सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये मोठी कामं सुरू असल्याचं सांगत धाराशिव जिल्ह्यातील 22 ट्रॅक्टर आणि 2 JCB मालकांची फसवणूक करून ट्रॅक्टर आणि JCB पळवण्यात आले. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. ऊस वाहतूक करणारा ट्रक आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला. इंदापूर तालुक्यातील भिगवण बारामती रोडवरील पिंपळे फाट्यावर हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर जळून खाक झाला. यामध्ये ट्रॅक्टर चालकाचा होरपळून मृत्यू झाला. जळगाव शहरातील आहुजा नगर स्टॉपजवळ मुंबई नागपूर महामार्गावर ट्रॅक्टरला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातानंतर ट्रकमधील शेकडो टन अद्रक रस्त्यावर विखुरलं. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर इथल्या सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या 2 वर्षांपासून दंत तपासणी बंद आहे, त्यामुळे दंत रुग्णांना उपचार मिळत नाहीये. दंत शल्यचिकित्सक आणि इतर कर्मचारी कार्यरत असताना सुद्धा दंतसेवा बंद आहे, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.